राम प्रहरी. हा करा चालू नवीन राम प्रहरी. आजपासून आपण राम प्रहरी मध्ये ध्यानावर बोलणार आहोत. आता जे जसं येईल तसं बोललं जाईल. फक्त वाघमारे साहेबांना विनंती आहे, आज जे बोललं गेलं त्यातला शेवटचा मुद्दा लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी जरा त्यांनी स्पर्श करावा की ज्या योगे उदबत्तीवरची रखा पडेल आणि पाठी आलेला जो स्फुल्लिंग आहे आदल्या दिवशीचा तो जागृत होईल आणि तिथून पुढे जायला मदत होईल. ही सुरुवातीलाच वाघमारे साहेबांना विनंती करतो. नाही विनंती नाही, धन्यवाद. ध्यान राम प्रहरी ध्यान असं सुरू करूया. हो निश्चित सांगा. आता वातावरणात सर्दी झालेली आहे वातावरणात. अशा तऱ्हेचा शीळ घालणारा एक पक्षी, त्याचं नाव गाव काही आपल्याला यासाठी आवश्यक नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा ऍड्रेस आपल्याला असण्याची गरज नाही. पण त्या ऍड्रेसच्या निमित्ताने आपलं मन त्या ऍड्रेस मध्ये रेंगाळतं आणि एखाद्या गोष्टीत रेंगाळणं म्हणजे तिथे चैतन्याचं स्तंभन होणं आहे आणि चैतन्याचं वहन थांबणं आहे. त्यामुळे हा कुठला पक्षी काय पक्षी त्याची चर्चा न करता हा शीळ घालणारा पक्षी आजूबाजूला आहे. तर आता या परिस्थितीत ध्यान म्हणजे काय आहे तर आपण बघूया. जेव्हा आपण राम प्रहरी म्हणतो तेव्हा राम प्रहर हा सरळ सरळ पहाटेचा आहे, प्रभात समयीचा आहे. आणि श्याम प्रहर हा अर्थातच सायंकाळीचा आणि त्यापुढे रात्रीचा आहे. मग श्याम प्रहरानंतर राम प्रहर आणि राम प्रहरानंतर श्याम प्रहर म्हणजेच राम प्रहरानंतर श्याम प्रहर म्हणजे दिवसा मागून रात्र आणि श्याम प्रहरानंतर राम प्रहर म्हणजे रात्री मागून दिवस. आता गंमत अशी असते की दिवसा गर्भग्रहणाची क्रिया चालू असते आणि त्या कारणाने झाडे वृक्षवल्ली असं म्हणतात मोठ्या प्रमाणात प्राणवायू सोडत असतात आणि कार्बन डायऑक्साईड घेत असतात. आणि रात्री नेमकी उलटी प्रक्रिया असते. रात्री झाड कारण आता त्यांचं गर्भग्रहण झालं, रात्री आता झाड त्यांनी घेतलेलं अन्न आहे ते रिचवण्याचं पचवण्याचं कार्य करतात. तेव्हा त्यावेळेला मात्र रात्री झाड CO2 सोडतात आणि प्राणवायू घेतात. त्या कारणाने रात्री स्वाभाविकपणे हवेमध्ये CO2चं प्रमाण जास्त असतं आणि दिवसा ते स्वाभाविकपणे CO2चं प्रमाण कमी असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच राम प्रहरी हा जर आपण दिवसाचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटेची 3 ते 6 ही वेळ धरली तर 3 ते 6 नंतर लगेचच साधारण 6ला सूर्य स्टँडर्ड उगवतो असं धरून आपण म्हणायला हरकत नाही की लगेचच ऑक्सिजन टाकण्याची प्रक्रिया हवेमध्ये झाडांद्वारे वृक्षवल्लींद्वारे जोरात होते. म्हणजेच राम प्रहरी हा मानवाच्या दृष्टीने रात्रीतून झोपेतून उठल्यानंतर चा काळ आहे आणि उठल्यानंतर माणसाला विश्रांती घेऊन उठल्यानंतर माणसाला स्वाभाविकच दुसऱ्या दिवसाची जी कार्यकलाप आहे, घाई गर्दी आहे, उत्साह आहे, तो गाढ झोपेतून बाहेर पडल्यानंतर त्याचा उत्साह वाढतो आणि त्या उत्साहाला अर्थातच वृक्षवल्ली दिवसा ऑक्सिजन बाहेर टाकत असल्यामुळे माणसाचा वाढणारा उत्साह आणि स्वाभाविकच झाडाने ऑक्सिजन बाहेर टाकणं या कारणाने स्वाभाविकच राम प्रहरी हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकायला सुरुवात झालेली असते. म्हणजे झाडांचं गर्भग्रहण क्रिया सुरू झालेली असते. रात्री आपल्याला तुलनेने ऑक्सिजन कमी लागतो कारण आपला तो विश्रांतीचा पिरियड असतो. रात्री आपली हालचाल कमी असते आणि उठल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा राम प्रहरी जोरात सुरू होतो. हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की निसर्गाचं जे चक्र आहे ते मुळातच अनुकूल आहे सर्वार्थाने. दिवसा ऑक्सिजन जास्त लागतो तेव्हा झाड ऑक्सिजन देतात आणि रात्री स्वाभाविकपणे झाड ऑक्सिजन घेतात आणि CO2 टाकतात.
पण रात्री आपल्याला तुलनेने ऑक्सिजनची गरज कमी असते, कारण आपली धावपळ कमी असते. आणि दिवसाची ऑक्सिजनची आपल्याला गरज जास्त असते, तो ऑक्सिजन आपल्याला अधिक प्रमाणात मिळण्याची त्या वृक्षवल्ली निसर्गाद्वारे योजना आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्या कळत न कळत मानव आणि निसर्ग यांनी एकमेकाची सोय पाहून किंवा या दोघांची सोय पाहून हे निसर्ग चक्र चालू आहे. आता हे असं निसर्ग चक्र ज्या कुणामुळे चालू आहे तो कोण आहे त्याचा आपल्याला पत्ता नाही, तो सर्वस्वी अज्ञात आहे. परंतु अज्ञातातूनच ज्ञातामध्ये माणसं आणि निसर्ग आलेला आहे. आणि निसर्ग आणि माणसं यांच्या गरजा उलट सुलट असल्या तरी माणसाला जे हवं तेव्हा ते माणसाला देण्याचं काम निसर्ग करतो. म्हणजे ऑक्सिजन दिवसा जास्त देतो आणि स्वाभाविकच जेव्हा माणसाला ऑक्सिजन तुलनेने कमी लागतो तेव्हा ऑक्सिजन निसर्ग म्हणजे झाडं वगैरे घेतात. ही एक आपण नीट पाहिलं तर ही सोय निसर्गामध्ये आहे. आणि ही निसर्गातली सोय आपण समजून घेणं हे सुद्धा जर आपण सहजासहजी सकाळी उठून बसलो तर आपल्या लक्षात येतं. म्हणजे ध्यान याचा अर्थ बघायला गेलो तर ध्या म्हणजे ध्यास, न म्हणजे नाही. ध्यास नसणं म्हणजे ध्यान. आता ध्यास नाही तरी माणूस बसेल का, तर हीच तर गंमत आहे. सकाळी उठल्या उठल्या वातावरण जे प्रसन्न असतं ते प्रसन्न वातावरणच एवढं हवं असं वाटत असतं की ते प्रसन्न वातावरण जे हवं असं वाटतंय आणि आपणाला अनायासे उपलब्ध आहे तिथे फक्त बसायचंय ना. तिथे तुम्हाला काही करायचं नाही, मिळवायचं नाही, तिथे मिळतच आहे. आणि ते मिळता मिळता आपल्या ध्यानात येतं की स्वाभाविकच राम प्रहरी उत्साहाला वर्धित करणारा ऑक्सिजन सकाळपासूनच झाडं ऑक्सिजन बाहेर टाकायला सुरुवात करतात. कारण आपण आपली जेव्हा जाग असते त्यावेळेला एक्झॅक्ट झाडांचं अन्नग्रहण सुरू असतं, त्यामुळे ते ऑक्सिजन बाहेर टाकतात. म्हणजे या सकाळी आपण नुसतं बसलोय, आता बोलणारा जिथे बसलाय तिथे त्याला दिसतंय ना. असं म्हणतो उत्तम आहे, थोडासा धुक्याचा थर आहे आग्नेयेच्या दिशेला. झाडं खरी तर थोडी दमलेली आहेत, कष्टलेली आहेत, पाण्या वाचून तरसलेली आहेत, वाट बघतायत आणि कसली पावसाची अर्थात. आणि पाऊस आलाय, तो रेंगाळलाय केरळला, तो लवकरच रत्नायला येईल असं माणूसही म्हणतोय. आणि झाडं सुद्धा त्या पावसाची वाट बघतायत. आणि पाऊस सुद्धा अबाउट टू डिलिव्हर म्हणजे लवकरच बरसणार अशा उंबरठ्यावर आहे. आणि पाऊस लवकर येणार अशा उंबरठ्यावर असल्यामुळे निसर्गातली झाडं वृक्ष वल्ली पावसासाठी आतुर आहेत. रामप्रहर आहे त्यामुळे सरळच हे पक्षी अशा मधुर शिळा घालत आहेत. आत्ता कुठे आजूबाजूला कोकिळा नाही गायन करताय, कदाचित आंब्याचा सीझन गेल्यामुळे तिचं पण गायन थोडंफार थांबलं असेल. पण कोकिळ्याचा आवाज 12 महिने या कोकणामध्ये येतच असतो अधूनमधून सकाळच्या वेळेला. तर आता मग ध्यान म्हणजे काय, तर ध्यान म्हणजे एवढंच आहे की जेव्हा तुम्हाला स्वाभाविकरित्या उत्साहवर्धक स्थिती आहे, जेव्हा तुम्हाला स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या उत्साहवर्धक स्थिती उपलब्ध आहे तर त्या स्थितीत बसा, नुसते बसा, नुसते बसा. आता नुसते बसताना आपल्याला कळलं की रामप्रहरी ध्यान कसं सोपं आहे, रामप्रहरी ध्यानाला अनुकूल कसं वातावरण आहे, रामप्रहरी ऑक्सिजनचा पुरवठा कसा आहे, त्यामुळे अंगामध्ये उत्साह कसा आहे, चैतन्याचं सळसळणं अभिसरण कसं आहे, ते आपल्याला नुसतं बसलं तरी कळतं. म्हणजे कुठलाही ध्यास न घेता जरी सकाळी उठून आपण शांतपणे बसलो तरी कळत न कळत ध्यास न घेतलेल्या स्थितीतच आपल्या ध्यानात म्हणजे शांत बसल्यामुळे आपल्या ज्ञानात एक एक दालनं उघडली जातात की रामप्रहरी चैतन्याचा पुरवठा नुसता पाहत राहिला, त्याच्या संपूर्ण चित्त प्रवृत्ती त्या चैतन्यामुळे प्रफुल्लित होतात आणि त्या कारणाने
ध्यानामध्ये कुठलाही ध्यास नसताना सुद्धा अनेक सर्वसाधारण जी रहस्य असतात जीवनाची ती उलगडायला सुरुवात होते. म्हणजे ध्यानामध्ये असताना सहजासहजी ज्ञानाची दारं उघडतात. ध्यानामध्ये असताना सहजासहजी ज्ञानाची दारं उघडतात. म्हणजेच काय, ध्यानामध्ये लोक विचारतात ध्यान कसं करावं, ध्यान कसं करावं, ध्यान कसं करावं. हर एक आदमी पूछता है ध्यान के माने क्या, ध्यान कैसा लगाना, ध्यान कैसा होना. तर त्यांना एवढंच सांगायचंय, हे जे तुम्ही विचारता ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, एखाद्या अधिकारी माणसाला विचारण्यापेक्षा तुम्ही सकाळी उठा, सर्व आटपा आणि एक अर्धा पाऊण तास शांत बसायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ध्यान म्हणजे काय हे न विचारता सुद्धा ध्यान म्हणजे काय किंवा ध्यानात काय होतं याचं ज्ञानरूप दर्शन होईल. म्हणून ध्यान के माने क्या रहता है, ध्यान का मायना क्या, ध्यान का मतलब क्या, ये पूछना आप छोड़ दे दीजिए. पूछना छोड़ो. ध्यान कैसा होता है पूछना छोड़ो. लेकिन बड़ी सुबह उठकर आराम से बैठो, अच्छा वातावरण है, अच्छी हवा चल रही है, आराम से बैठो और बिना पूछे आपको ध्यान में क्या होता है वो समझ जाएगा. जसं ध्यानामध्ये उत्साहवर्धन, ऑक्सिजनचा पुरवठा आणि चैतन्याची सळसळ याचं ज्ञान आपल्याला झालं. आता याच वेळेला होतं काय, जो माणूस ध्यानाला पहिल्यांदाच बसलेला आहे किंवा आता आज ऐकलं आणि उद्यापासून बसला तर त्याला पुढे स्वाभाविक एक समस्या येणार की सकाळी आम्ही बसतो आणि तुम्ही नुसतं बसा सांगता, नुसतं बसा सांगता, पण आमच्या मनात अनेक विचार येतात. मग ध्यानाला बसायचं आणि नुसते विचार यायचे याचा उपयोग काय. तर त्याबद्दल परत एकदा सांगितलं जातं, ज्याने ध्यानाला नुकतीच सुरुवात केलेली आहे त्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी होणं स्वाभाविक आहे. कारण त्याने ठरवलेलं असतं आज पाठण करणं ऐकलं आणि उद्या सकाळी मी ध्यानाला बसणार. आता ऐकलं आणि ध्यानाला बसणार हा ठराव आहे. म्हणजे मी ध्यानाला बसणार हा आदल्या रात्रीपासून ठराव त्याच्या मनामध्ये रिंगण घालून असतो, फेर घालून असतो. आणि मी ध्यानाला बसणार, सकाळी उठले बसले आणि ध्यानाला बसणार हे जे आदल्या दिवशी त्यांच्या मनात रुजलेलं आहे ते आता पुढे आलं आणि आता मी ध्यानाला बसलो, आता ध्यानामध्ये मला काहीतरी ज्ञान होणार. म्हणजे सांगितलेलं आहे ना, ध्यानामध्ये ज्ञान होतं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मी ध्यानाला बसलो, मी काहीच विचार करणार नाही, पण ध्यानामध्ये मला ज्ञान होणार अशी एक व्याख्या पुढे आली. आणि ध्यानामध्ये ज्ञान होतं ही व्याख्या धरली जाते आणि 4 दिवसांनी सांगितलं जातं, अहो पाटणकर तुम्ही म्हटलं ध्यानामध्ये ज्ञान होतं पण आम्हाला काहीच ज्ञान झालं नाही. मग त्याला उत्तर असं आहे, तुम्हाला काहीच ज्ञान झालं नाही ध्यानामध्ये हेही तुम्ही पहा. आता ध्यानामध्ये ज्ञान होत नाही हे पाहायचं म्हणजे काय, म्हणजे अनेक विचार येतात ते पाहायचे. आता ते पाहायचे कसे, अहो पाण्यावरती बुडबुडे येतात ते तुम्ही पाहत बसा. थोड्या वेळानं पाण्यावरचे बुडबुडे जातात आणि पाणी दिसतं. एक्झॅक्ट तसंच आहे. जरी सुरुवातीला ध्यानामध्ये अनेक विचार आले तरी ध्यानामध्ये आलेले विचार हे पाण्यावरती आलेल्या असंख्य बुडबुड्यांसारखे असतात. ते बुडबुडे जर तुम्ही नुसते पाहत राहिलेत तर नुसतं पाहता बुडबुड्यामध्ये जो एक इम्पिटस असतो पाण्यातून निर्माण होताना त्याला मिळालेला जो जोर असतो तो जोर गेला की बुडबुडा फुटून जातो. तसंच सुरुवातीला ध्यानामध्ये बसल्यानंतर अनेक विचारांचे बुडबुडे येतील. अजिबात घाबरू नका. विचारांचे बुडबुडे बघत राहा आणि ते विचारांचे बुडबुडे तरी का आले, कारण सकाळी चैतन्याचा पुरवठा आहे, ध्यानाला बसलेला ताजा तवाना आहे, ध्यानाला बसलेला आदल्या दिवशीपासून त्याने ठराव केलेला आहे उद्यापासून ध्यानाला बसणार.
त्याने ऐकलेलं आहे की ध्यानामध्ये ज्ञान होतं, त्यामुळे ऐकलेल्या गोष्टीचा त्याने एक आणखी ठराव केला, उद्या मी ध्यानाला बसणार, मी ध्यानामध्ये मला ज्ञान होणार. पण बाबा रे, ही गोष्ट अचानक होत नाही, कारण ध्यान तर तू आज सुरू केलंस. मग ध्यानातून ज्ञान येताना प्रथम तुला ध्यानातून येणारे विचाररूपी बुडबुडे दिसतील, अनेक अनेक विचार येतील. त्याने तू त्रासून जाऊ नको, त्याने तू त्रासून जाऊ नको. काही दिवस ध्यानामधले हे बुडबुडे पाहायचा प्रयत्न कर, म्हणजे त्याचा परिणाम असा होईल, रोज ध्यानाला बसतो, अनेक अनेक बुडबुडे येतात, अर्धा पाऊण तास बसतो, नंतर उठतो, कामाला लागतो. परंतु असं जेव्हा होतं तेव्हा हळूहळू त्या विचारांकडे आपण लक्ष दिलं नाही, ते नुसते विचार पाहत राहिलो. विचारांचं मनाच्या पृष्ठभागावरील विचरण म्हणजे हालचाल पाहत राहिलो, आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची हालचाल सतत पाहतो तेव्हा प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असते. तसंच विचारांची हालचाल पाहण्यातच विचारांची हालचाल नष्ट होते आणि विचार नष्ट होतात. म्हणजे आता ध्यानाला बसलो, ध्यानाला बसून उद्या ज्ञान मिळवणार, ज्ञानामध्ये ध्यानात आपल्याला ज्ञान आणायचे प्राप्त होतं. ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर आपण ठराव केला, उद्या ध्यानाला बसणार, ध्यानात मला ज्ञान मिळणार, अमुक 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 अमुक. पण हा ठराव केला, म्हणजे हा जो ठराव करतो तो करणारा जो कोण असतो तो मी 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 तो आय अँड माय डिसिजन, आय अँड माय प्रपोजल, आय अँड माय डिटर्मिनेशन. कसलं डिटर्मिनेशन? ध्यानाला बसणार आणि ध्यानात मला ज्ञान होणार, हे तो आधीच ठरवतो. आणि एक तऱ्हेची ध्यान आणि ज्ञान याची तो गोळी बनवतो, म्हणजे त्याचा तो संस्कार बनवतो की ध्यानात बसलं की ज्ञान होतं. हे ऐकलं आणि त्या ऐकण्याचा त्याच्या मनावर एक संस्कार झाला, आणि तो संस्कार घेऊनच ध्यानाला बसला. ध्यानाला बसताना तो पूर्वी जसा होता त्याच्यापेक्षा अधिक थोडा बद्ध झाला. त्याने ऐकलं की पाटणकर म्हणतात नुसते राम प्रहरी उठाने बसा आणि तुम्हाला ज्ञान होईल. पण पाटणकर तसं म्हणत नाहीत, ते म्हणतात तुम्हाला ज्ञान जरूर होईल, पण ज्ञान होण्या अगोदर काय असेल तर तुम्ही नव्याने सुरुवात केलेली असल्यामुळे लवकर उठलात, ताजेतवाने आहात, टवटवीत आहात, आणि तुमच्यामध्ये जे चैतन्याचं अभिसरण आहे ते चैतन्याचं अभिसरण तुमच्या आदल्या रात्रीच्या, आदल्या दिवसाच्या अनेकानेक इच्छा अपेक्षा ज्या असतात त्यांच्या बुडबुड्यांना जन्म देतात. आणि ते इच्छा अपेक्षेचे बुडबुडे आपल्याला वाटतं हे ज्ञान कसलं, हे तर आम्हाला ध्यानामध्ये येणारी अडथळा आहे. म्हणजेच ध्यानामध्ये येणारा अडथळा कोणता, तर इच्छा अपेक्षांचे बुडबुडे. ध्यानामध्ये येणारा अडथळा कोणता, तर उद्या सकाळी मी ध्यानाला बसलो की मला ज्ञान मिळेल, ही आपण बनवलेली एक संकल्पयुक्त व्याख्या, ती सुद्धा ध्यानामध्ये येणारा बुडबुड आहे, ती सुद्धा बुडबुड्याच्या पद्धतीने येणारी वैचारिक अडचण आहे. त्यामुळे ध्यानामध्ये ज्ञान होताना मनपटलावर येणारे कामना, ईशना, इच्छा, विचार आणि संकल्प विकल्पात्मक बुडबुडे गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तेव्हा ध्यानात ज्ञान प्राप्त होताना मनपटलावरती इच्छा, कामना, अपेक्षा, संकल्प विकल्प, मी हे करीन ते करणार नाही, मी ज्ञान मिळवेन, अमुक करीन तमुक करीन, ह्या सर्व गोष्टीचे जे बुडबुडे आहेत ते जावे लागतात. आता हे बुडबुडे सुद्धा का जोरात येतात, कारण सकाळी तुमच्याजवळ उत्साह आहे परंतु ध्यानाचा मूळ अनुभव नाही. त्यामुळे उत्साह आहे नाही, ध्यानाचा अनुभव नाही. उत्साह असून ध्यानाचा अनुभव नसताना पहिल्या दिवशी अनुभव ध्यान म्हणजे दुसरा तिसरा काहीच नसतो, तर वैचारिक बुडबुड्यांचा गोंधळ हेच पहिल्या दिवशी ध्यानाचं स्वरूप असतं. ध्यानातील ज्ञानाचं पहिलं स्वरूप म्हणजे ध्यानाला बसल्या बसल्या अनेकानेक वैचारिक बुडबुडे, अडचणी, बबल्स झाल्यानंतर इच्छा, अपेक्षा, संस्कार याच्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथी विचार रूपाने बुडबुड्यासारख्या आपल्या मानस सरोवरावर येतात. मग हेच तर पहिल्या दिवशीच्या ध्यानाचं स्वरूप आहे. जो प्रथम ध्यानाला बसला
त्याला प्रथम ध्यानामध्ये एवढं ज्ञान झालं की प्रथम ध्यानाला बसल्यानंतर अनेकानेक वैचारिक बुडबुडे, अनेकानेक शाब्दिक बुडबुडे, अनेकानेक इच्छा अपेक्षा यांची ओझ किंवा यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्या दाखवणारे शाब्दिक मानसिक बुडबुडे आपल्या मानस सरोवरावर येतात. म्हणजे ध्यानाच्या आधी मानस सरोवरात येणारे संकल्प विकल्पात्मक इच्छा अपेक्षा रूपी बुडबुडे पाहणे, हे झालं पहिल्या दिवशीच्या ध्यानामध्ये आपणाला समजून घ्यायचं जे आहे ते हे आहे. आता ठीक आहे, असं आपण ह्या इच्छा अपेक्षेचे जे बुडबुड आहेत ते पाहिले तर काय होईल? तर असं होईल, जेव्हा कृष्णमूर्ती म्हणतात जे जसे आहे ते तसे पहा, म्हणून ध्यानाला पहिल्या दिवशी जो बसला त्याला इच्छा अपेक्षेचे तरंग आणि बुडबुडे दिसले. आता इच्छा अपेक्षेचे तरंग आणि बुडबुडे हे ध्यानाला बसल्यानंतर अगदी सुरुवातीच्या स्टेजला येतातच येतात. आणि हे आपल्या ध्यानात आलं. कसं ध्यानात आलं? तर आता सांगितलं गेलं, ध्यानाला बसल्यानंतर इच्छा अपेक्षेचे बुडबुडे प्रथम ध्यानाच्या अवस्थेत येतात. ते जर तुम्हाला अनुभवास आले तर ध्यान योग्य मार्गाने सुरू आहे असं समजा. जो माणूस ध्यानाला नव्याने सुरुवात करतो तो माणूस ध्यानाला नव्याने बसतो. याचा अर्थ एवढाच आहे की भल्या पहाटे उठून जास्तीत जास्त शांत निवांत बसायचे आहे. परंतु ही शांती आणि निवांतपणा मनाच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अनेकानेक वैचारिक बुडबुड्यांमुळे ही शांती नष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु शांती नष्ट झाली याच्यामध्ये शांती आहे आणि ती नष्ट झाली. ती नष्ट कशामुळे झाली? तर मानसिक वैचारिक बुडबुड्यांमुळे. हे आपल्या लक्षात आलं. आता मग काय, कृष्णमूर्तींनी सांगितलेलं वचन अंमलात आणा. जे जसं आहे ते तसं पहा. पाणी आहे, पाण्यावर बुडबुड्या आहेत. ध्यान आहे, माणूस आहे. मानस सरोवरामध्ये वैचारिक शाब्दिक इच्छेच्या संदर्भात इच्छादर्शक अनिच्छादर्शक बुडबुडे आहेत. पाण्यावरचे बुडबुडे आणि मानस सरोवरातील इच्छादर्शक अनिच्छादर्शक संकल्पात्मक विकल्पात्मक वैचारिक शाब्दिक बुडबुडे. हे साम्य बघा. आता पाण्यावर बुडबुडे असतात, आपल्याला थोडाच त्रास होतो. नदी वाहते, पाण्यावर बुडबुडे येत आहेत, नदी वाहते, पाणी पुढे पुढे जाते, पाठच्या सखल भागात बुडबुडे आहेत. पण नदीचं वाहन आपण पाहतोच. म्हणजे बुडबुडे आहेत, कुठे भोवरे आहेत, तरी सुद्धा नदी वाहते म्हणजे पाणी वाहत हे आपण पाहू शकतो. मग तसंच बघा आपलं मनसरोवर आहे किंवा आपली जी मानस नदी आहे, त्या मानस नदीवर अनेकानेक वैचारिक बुडबुडे निर्माण झाले. तरी सुद्धा बुडबुड्यांचा अडथळा जसा नदीला नाही तसाच वैचारिक शाब्दिक मानसिक इच्छादर्शक अनिच्छादर्शक संकल्पात्मक विकल्पात्मक बुडबुड्यांचा अडथळा आपल्या मानस सरितेला नाही. जसा समोरच्या सरितेला कुठलाच अडथळा नाही तसाच मानस सरितेला बुडबुड्यांचा अडथळा नाही. कारण मानस म्हणजे काय आहे? मानस म्हणजे चैतन्याचा अखंड प्रवाह आहे. चैतन्याचा अखंड प्रवाह आणि पाण्याचा अखंड प्रवाह. पाण्याच्या प्रवाहाला सरिता म्हणतात. त्याच्यावरच्या बुडबुड्यांचा भौर्याचा पाण्याला काही अडथळा होत नाही. आणि मानस जे आहे ते मानस म्हणजे चैतन्याचा प्रवाह आहे. चैतन्याचा प्रवाह म्हणजे मानस आणि पाण्याचा प्रवाह म्हणजे नदी. नदीमध्ये पाणी हे लिक्विड आहे म्हणजे द्रव आहे आणि मनामध्ये चैतन्य हा द्रव आहे. पाणी आणि चैतन्य हे मुळातच द्रव म्हणजे विरघळणारं पाघळणारं वाहणारं एका जागी स्थिर नसणार आहे. चैतन्य एका जागी स्थिर नाही, नदी एका जागी स्थिर नाही. त्यामुळे नदीवरचे बुडबुडे एका जागी स्थिर नाहीत, ते येतात जातात पुढे मागे होतात. तसंच मनसरितेवरचे वैचारिक बुडबुडे स्थिर नाहीत, ते येतात जातात नाहीसे होतात.
आता जेव्हा आपल्याला कळतं बुडबुडे येतात जातात नाहीसे होतात, तो आपल्याला हेही कळतं वैचारिक बुडबुडे येतात जातात नाहीसे होतात. म्हणजे येतात जातात नाहीसे होतात त्याच्यामध्ये स्वाभाविकच तेवढंच पाहायचंय की हे येणारं जाणारे नाहीसे होणार आहे. म्हणून ध्यानामध्ये जेव्हा प्रथम बसता तेव्हा त्याच्यावरती जे वैचारिक बुडबुडे येतात ते येणारे जाणारे आणि नाहीसे होणारे आहेत हे तुम्हाला आता अधिक ज्ञान झालं. ध्यानामध्ये प्रथम बसल्यानंतर मनसरितेवरती वैचारिक बुडबुडे येतात. त्याला म्हणायचं ज्ञानकणिका, ज्ञानाचा बिंदू एक. दुसरी ज्ञानकणिका, दुसरा ज्ञानाचा कण काय आहे की बुडबुडे येतात जातात नाहीसे होतात. तसेच मनरूपी चैतन्य प्रवाहावरती येणारे वैचारिक बुडबुडे सुद्धा येतात जातात आणि नाहीसे होतात. जे येणार आणि जाणार निश्चित आहे त्या येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये गुंतायचं कारण नाही. हा तिसरा ज्ञानाचा भाग आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये गुंतायचं कारण नाही हा जो तिसरा ज्ञानाचा भाग आहे त्याचाच खरा अर्थ जे जसं आहे ते तसं पहा. जे जसं आहे ते तसं पाहायचा अर्थ जे जसं या क्षणाला आहे ते तसं पुढच्या क्षणाला नसतं. जे जसं दुःख म्हणून आज जाणवतं ते तसं पुढच्या क्षणाला न जाणवण्याची शक्यता आहे. जे जसं सुख म्हणून आज जाणवतं ते तसं पुढच्या क्षणाला न जाणवण्याची शक्यता आहे. जे जसं आज वैचारिक तरंग बुडबुडा म्हणून त्रासदायक जाणवतं ते पुढच्याला त्रास म्हणून न जाणवण्याची शक्यता आहे. कारण जे येणार आहे ते जाणार आहे हेच जीवनसरितेचं रूप आहे. आणि जे येणार आहे ते जाणार आहे तेच चैतन्य सरितेचं रूप आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पलीकडे चैतन्य आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या पलीकडे मूळ विश्वातील पाणी आहे. आता विश्वातील पाणी हे सुद्धा चैतन्याचंच रूप आहे. लक्षात घ्या, संपूर्ण विश्व हेच चैतन्य आहे. त्या विश्वात आता बघायला गेलो तर चैतन्य आहे. आता बोललं जातं, ऐकलं जाते, समजलं जाते, सगळे चैतन्य आहे. चैतन्य दिसत कोणी नाही, दिसत कुणाला नाही. पण बोललं जाते, सांगितलं जाते, अर्थ समजला जाते. म्हणजे अर्थ समजणं, अर्थ सांगणं, बोलणं, संदेश देणं, संदेश समजून घेणं, उमजणं हे सुद्धा बघायला गेलं तर चैतन्याचे बुडबुडेच आहेत. तर चैतन्यामध्ये काही बुडबुडे असे आहेत की ते येतात जातात आणि ज्ञान देतात. आणि काही बुडबुडे असे आहेत की ते येतात आणि जातात, त्यांचा खास उपयोगही नसतो, पण ते येणारे जाणारे असल्यामुळे ते कायमस्वरूपी त्रास देत नाहीत. म्हणजे ज्ञान हा सुद्धा प्रगल्भ बनवण्याच्या दृष्टीने विचार केला तर चैतन्यावरचा बुडबुडाच आहे. आणि वेगवेगळे विचार अपेक्षा यांची जी भाऊगर्दी मनात होते ती सुद्धा जर आपण असा विचार केला आजची गर्दी उद्या राहणार नाही तर ती गर्दी सुद्धा अशी टिकत नाही. यामुळे आपणाला जी अस्वस्थता मिळते, आपणाला जो विश्वास मिळतो, त्यामुळे आपण अशा वैचारिक गर्दीकडे नुसतं पाहिलं आणि सोडून दिलं. हे जे आपण अलक्ष्य करतो हे ज्ञानही त्याच्यातूनच मिळतं. म्हणजे बघायला गेलं तर नदी असो, तुम्ही असो, आम्ही असो, हे संपूर्ण जे काय आहे ते विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्याचेच ते प्रताप आहेत, त्याचेच ते शौर्य कथा आहे. तर चैतन्याची शौर्य कथा काय? तर चैतन्याची शौर्य कथा एकच की चैतन्यच सर्वाचं जनिते आहे, चैतन्यच सर्वांना स्थिर करणारे आहे आणि चैतन्यच सर्वांना परत त्याच्या मूळ नसणेपणाकडे म्हणजे अव्यक्तात नेणारे आहे. म्हणून अव्यक्त, व्यक्त आणि अव्यक्त हाच जो चैतन्याचा प्रवास आहे तो आपणाला मनातील विचारांची भाऊगर्दी, प्रथम ध्यानाला बसल्यानंतर मनामध्ये होणारी विचारांची भाऊगर्दी, त्या विचारांचा आपल्याला त्रास होतो हे ज्ञान आपल्याला मिळालं. पण तू विचार येतात आणि जातात हे लक्षात आलं, हे पुढचं ज्ञान मिळालं. आणि विचार येतात आणि जातात हे ज्ञान मिळाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विचारांकडे डोळ्यापुढे आहे पण आपण लक्ष दिलं नाही. त्या कारणाने विचारांच्या मुळाशी असलेला अखंड चैतन्याचा स्रोत आपणाला दिसला. जसा
नदीवरच्या बुडबुड्या लाटा लहर याच्यामुळे अशी असलेला सरितेचा स्रोत दिसावा किंवा स्वच्छ सरितेचा निर्मळ स्रोत पाहता येणं आणि मनातील शुद्ध चैतन्याचा निर्मल स्रोत पाहता येणं हे जेव्हा आपल्याला शक्य होतं तेव्हा मनावरील बुडबुडे आणि नदीतील तरंगफेस किंवा वेगवेगळे ज्याला आपण म्हणतो डोह झाल्यानंतर भवरे या सर्व गोष्टी असून सुद्धा शुद्ध नदीकडे जसं आपलं लक्ष राहतं तसंच आपलं लक्ष आपल्या विशुद्ध चैतन्याच्या प्रवाहाकडे जातं आणि हे वरचे अडथळे आहेत ते वरवरचे ठरतात आणि वरवरच्या गोष्टीचा जेव्हा त्रास होत नाही तेव्हाच माणूस आपल्या खोल असणेपणात उतरतो आणि तो आपल्या खोल असणेपणात जेव्हा उतरतो तेव्हा तिथून पुढे काय सुरू होते याचे ध्यान आपण उद्याच्या रामप्रहरी पाहू. हा जो शेवटचा मुद्दा आहे तो फक्त वाघमारे साहेब तुम्हाला विनंती आहे की उद्या सकाळी फोन लावल्यानंतर ठीक आहे लक्षात राहिला तर ठीकच आहे नाही राहिला तर म्हणून तुम्हीच काल आपण इथपर्यंत आलो होतो असं म्हणावं आणि जळणाऱ्या उदबत्तीवरती धरलेली रका असते ती झटकून टाकावी की तो पुढचा स्फुल्लिंग आहे तो चैतन्याचा स्फुल्लिंग आपणाला ध्यानाच्या पुढच्या पावलाकडे नेईल. तर आज ध्यानामध्ये आपण एवढंच पाहिलं रामप्रहरी चैतन्याचा पुरवठा असतो. रात्री तुलनेने आपल्याला ऑक्सिजन कमी लागतो आणि रात्री तुलनेने आपल्याला ऑक्सिजन कमी लागतो तेव्हा निसर्ग सुद्धा म्हणजे झाडं सुद्धा CO2 टाकत असतात. परंतु रात्री विश्रांती घेण्याच्या अवस्थेत तुलनेने आपल्याला ऑक्सिजन कमी लागतो आणि जेव्हा दिवसा आपल्याला ऑक्सिजन जास्त लागतो तेव्हा आपलेच सगळे सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ते नेमके त्यांची गर्भग्रहणाची क्रिया सुरू होते त्यामुळे ते CO2 घेतात आणि ऑक्सिजन टाकतात आणि हा जो ऑक्सिजन रामप्रहरी मिळतो त्या रामप्रहरी आपण नुसते बसलो तरी सुद्धा जो संपूर्ण निसर्ग आहे पशु पक्षी आहेत त्यांच्या हालचाली आहेत त्याच्यामुळे आपणाला त्या प्रसन्नतेचा अहसास होतो कारण पशु पक्षी आनंदात असतात आपणही आनंदात असतो. हा प्रसन्न समयीचा भरपूर रसरस्त्या चैतन्याचा अनुभव आपण रामप्रहरी जेव्हा अर्थात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असतो तेव्हा घेऊ शकतो आणि हे असं घ्यायला नुसतं बसणं हेच ध्यान आहे. पण तू हे ध्यान आहे म्हणून जो नव्याने बसला त्याला सुरुवातीला अनेक वैचारिक गोंधळ बुडबुडे त्याचा त्रास होतो पण तू पुढे त्याला असं कळतं की नदीवरचे बुडबुडे भोवरे प्रवाह याचा नदीच्या मूळ प्रवाहाला काहीच अडथळा होत नाही. तसाच मनपटलावर आलेले वैचारिक बुडबुडे संकल्प विकल्पात्मक अडचणी याचा मूळ मानस चैतन्य प्रवाहाला काही अडथळा होत नाही कारण येणारं जाणारं जे असतं तिकडे दुर्लक्ष केल्यानंतर स्वाभाविकच मनात विचारांची भाऊ गर्दी आली पण ती भाऊ गर्दी आली आणि नाहीशी झाली आणि भाऊ मात्र सुरक्षित ध्यानामध्ये राहिला. असा ध्यानातला सुरक्षित भाऊ उद्या आणखी खोल उतरेल तेव्हा त्याला काय दिसेल त्याचं चिंतन आपण उद्या करू. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात. सर्वांना शुभेच्छा.